पाटील प्रतिष्ठान. मोरी युनायटेड. येस. सहा. काय माहित नाही. टॉस तुमची त्या पाटील. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. ऑन साईडला टर्न केल्या मैदानावरती आलेली आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र डबल धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. पुढे सरकत असताना जाऊन पोचेल ते म्हणजेच बघता बघता आपण पाहू शकतो 3 या आकड्यावर. कमलेश बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मिसिट पाहायला मिळतो एक्झॅक्टली मैदानावरती. एक धाव कंप्लीट होईल आणि धावसंख्या फलकावरती 4 पाहायला मिळते. 4 ऑन द बोर्ड, 4 धावा धाव फलकावरती येत. एक्झॅक्टली जर विचार केला 6 वर्ष मॅच आहे. 6 वर्ष मॅचमध्ये धावा भरपूर बनतात. 5 ओव्हर म्हणजे वेगळी दुनिया असते. 6 ओव्हर आपल्याला सहसा एक गाव एक फॉर्मॅटमध्ये बघायला मिळत नाही. लीग फॉर्मॅटमध्ये आपल्याला तसे 6 वर्ष मॅचेस पाहायला मिळतात. मात्र आपण पाहतोय 6 वर्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 4 पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर, कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन, फलंदाज बाद होतील. रेड हॉट फॉर्ममध्ये असणारा सागर मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का. 4 वरती पहिला धक्का बसतोय. कमलेश आणि विकेट घेतली. ज्या विकेटची नितांत गरज होती ती विकेट मैदानावरती मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दिशांत पाहायला मिळतील नवीन बॅटर. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथ्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली. एक्झॅक्टली 4 बॉल 4 धावा आणि एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी होत असताना मैदानावरती पाहायला मिळते. चार धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील मैदानावरती 2 बॉलचा खेळ शिल्लक. 4 फलकावरती धावा पाहायला मिळतात. एक महत्त्वाची विकेट. चोख कामगिरी होईल का पाहणं महत्त्वाचं आहे अतिशय. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला स्ट्रोक लास्ट जवाब पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून जोपर्यंत फिल्डर स्वीपर कव्हर वरून येईल तोपर्यंत मैदानावरती 2 धावा फलकावरती ॲड होतील. धावसंख्या 6. 6 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र शिल्लक आहे. 6 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा धावफलकावरती आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. धावसंख्या 6. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. वाह, काय कॅच आहे. अप्रतिम कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम कॅच. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो कपिल देवची आठवण करून दिली या कॅचने. 1983चा तो वर्ल्ड कप आणि अशीच कॅच. वाह,
बॉडी बॅलन्स मेंटेन केलं, ऐन मुवमेंटपर्यंत बॉलवरती नजर आणि त्यानंतर कॅच कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन. नवीन बॅट्समन बॉलर 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 काका बॉलर. बाबू नाही ना, नाही नाही बाबू. सुबह शाम रात बाबू. नाही रे, मी असं ठेवलं मला झोपाली. 6 धावा धावफलकावरती आड होत असताना आपल्या विकेट देखील कॅरी होत आहेत. करंट पार्टनरशिप आपल्याला चिरंची पाहायला मिळते. स्कोर आपण बघू शकतो, धावसंख्या फलकावरती 6. षटक क्रमांक 2 ला होती सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅकवरती विराजला आपण पाहणार आहोत. 6 ओव्हर्सची ही मॅच. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावींच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला 8 पाहायला मिळतील. बाबूने मिस फिल्डिंग केलंय, बाबूला आता सोडू नका. 8 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. देवा आणि कुणाल हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मैदानावरती एक्झॅक्टली डॉट बॉल आलाय. धावसंख्या 8. मोर युनायटेड विपक्ष पाटील प्रतिष्ठान अशी लढत पाहायला मिळते. दोन्ही टीमकडे फार चांगले खेळाडू आहेत. खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती खेळत असताना. एकीकडे मोर युनायटेड, दुसरीकडे पाटील प्रतिष्ठान असे 2 संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान अनेक सारे मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. हर्षल गोरपडे, थोड्याच वेळामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. गिरीशजी राऊत, नीरजजी शर्मा, स्वप्नीलजी मस्कर, मुरली सेठ, रोहन बागडे या सर्वांची उपस्थिती आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला बॉल, डबल डॉट डॉट सिंगल. धावसंख्या फलकावरती 9. यावेळेस देखील वी शेपमध्ये प्रस्तुत मारण्याचा प्रयत्न होता आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळेल. एक्झॅक्टली मैदानावरती आपल्याला 10 धावा पाहायला मिळतील. 6 ओव्हरची मॅच आहे. पहिले 2-3 बॅटर जर आऊट झाले तर त्यानंतर रन बनवणं अतिशय अवघड असतं. ऑन साईडला टर्न जरूर केलं आहे. मैदानावरती फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. मैदानावरती 2 तर कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज 3 रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या समाप्त, धावसंख्या 13 पाहायला मिळेल. कुणाल अजून देखील मैदानावरती जो सलामीला आलाय. मोर युनायटेड विपक्ष पाटील प्रतिष्ठान अशी लढत. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, विनंती. कमबॅक होईल का पाहणं महत्वाचं असणार आहे.
षटक क्रमांक 2 ला आपण पाहू शकतो पूर्ण विराम आलाय. आता सुरुवात झाली आहे 3 ची. चला मित्रांनो, स्पीडअप करायचंय. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती बाबू. यावेळेस देखील खुलवडप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अशीच गोलंदाजी फार महत्वाची आहे. थर्टीन ऑन द बोर्ड. यावेळेस देखील कव्हरच्या दिशेला स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं की जोपर्यंत कुणाल आहे तोपर्यंत धावा येतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा पाहायला मिळतात. गुड स्ट्रोक. ड्राईव्ह करत असताना कुणालच्या बॅटमधून आलेला हा दमदार 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. लास्टची मॅच चालू आहे. अरे लास्टची मॅचला आहे ना लय वेळ म्हणून 6 ओव्हरची मॅच केली. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आलाय बॉल शॉट. अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जे मात्र जाऊन पोहोचेल बघता बघता आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 23. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्या. 1 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. ड्रिंक्स ब्रेक. हां जा भाऊ जा जा. येस येस 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद करून घ्या. हां बसून पाणी प्यायचं ही देखील विनंती असेल मित्रांनो. बसूनच पाणी प्या. खरंच ते महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण खेळतो ना उन्हामध्ये डायरेक्ट थंड पाणी जर पिलं ना आपल्या शरीराला इजा होते आतमधून. 23 जावा. आणि पाणी खरं तर बसूनच प्यायचं असतो. आणि पाणी पियायची पण देखील एक पद्धत आहे. तुम्ही गटागट पिले तसं पण नाही चालत. आरामात एक एक सिप घेऊन प्यायचा असतो. या सगळ्या गोष्टी असतात पण आपण लक्ष देत नाही या गोष्टींवर. पण हे आपण मी म्हणू शकतो छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन फार महत्त्वाच्या असतात.
ज्यावेळेस आपण आंघोळ करतो, आंघोळ करत असताना देखील आहे ना 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रत्येक गोष्टीमागे एक सायन्स आहे. सर्वात पहिली आपण आंघोळ करत असताना चेस्टवरती पाणी घेणं गरजेचं आहे. चेस्टवरती ज्यावेळेस आपण पाणी घेतो त्यावेळेस आपला जो सिस्टीम आहे तो ॲक्टिव्ह होतो आणि तयार होतो, कारण ब्लड तिथूनच सर्वीकडे प्रोव्हाइड होतो ना. तर या सगळ्या गोष्टी असतात ज्या फार इम्पॉर्टंट, फार महत्त्वाच्या आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ क्रिकेटर ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतो सर, शॉवर घेणं म्हणजे आंघोळ करणं गरजेचं आहे. मी आंघोळीची बात करत होतो. थंड पाण्याने जर तुम्ही आंघोळ केले ना, तर थंड पाण्याने आंघोळ, आईस बाथ जी आहे ना, रिकव्हरीसाठी फार चांगली असते. आणि गरम पाण्याने कधी ज्यावेळेस तुम्ही थकलेले असाल, टायर्ड असाल, तुम्हाला झोप येत नसेल, त्यावेळेस गरम पाण्याने आंघोळ करून तुम्ही झोपले ना, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि ॲज अ क्रिकेटर तुमच्यापर्यंत पोहोचवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेला. धावसंख्या 23 पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ झाला, अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला धावफलक पाहायला मिळेल. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो. आपण 6 वर्ष मॅचेस कव्हर करतोय, पण आपल्याला त्यासोबतीला विदिन टाइम लिमिट त्या मॅचेस कंप्लीट होणं देखील गरजेचं आहे. कमलेश पाहायला मिळतील. ऑन साईडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर, कॅचची संधी निर्माण झाली. पांडू डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट करतील, फलंदाज बाद होतील, विकेटचं पतन, फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. आपण करू 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 थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माननीय श्री हर्षलजी घोरपडे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत. माननीय श्री गिरीशदादा राऊत साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. माननीय श्री नीरजदादा शर्मा साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्वप्नीलजी मस्कर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मुरली सेठ साहेबांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. रोहनजी बागडे साहेबांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मैदानावरती विकेट, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते डबल रन ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जी मात्र 25 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमलेश जे फार चांगले गोलंदाज आहेत, फार चांगली गोलंदाजी कमलेश यांच्या वतीने आपण पाहिली आहे. स्लोपर पण गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. एक्झॅक्टली मैदानावरती आपण पाहू शकतो. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आपल्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. हर्षलदादा घोरपडे, गिरीशदादा राऊत, नीरजदादा शर्मा, स्वप्नीलदादा म्हस्कर, मुरली शेठ, रोहन बागडे साहेब, या सर्वांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आणि त्यासोबतीला आपले आयोजक अर्थातच संजय राम साहेब देखील पाहायला मिळतात. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आलेली मैदानावरती सिंगल तुर्तास आपण पाहू शकतो. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ची मात्र 26-26 या आकड्यावर. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. सव्वीस धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झाला, अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील मिडअपच्या दिशेला पांडू, क्या बात आहे. नाही, पांडू नव्हते, हे कोण होता? बाबू. बाबू बाबू मैदानावरती पाहायला मिळतोय. बाबू काय फिल्डिंग केली बाबूनी. कानून के हाथ लंबे होते, कानून से बड़े हाथ बाबू के होते.
पूरे ग्राउंड बाबू छा गया बिना बादल के. धावसंख्या 28. शेवटचा एक बॉल शिल्लक. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. साईडला टर्न करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळत आहे जे मात्र 28 या आकड्यावर पाहू शकतो. व्यासपीठावरती मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळेल. हर्षलजी घोरपडे साहेब, गिरीशदादा राऊत साहेब, नीरजदादा शर्मा साहेब, स्वप्नीलदादा मस्कर साहेब, मुरली शेठ साहेब, रोहनजी बागडे साहेब, या सर्वांची विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सो सर्वांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. या मैदानाच्या दिशेला आपल्याला नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये 2 पाहायला मिळत आहेत. अठ्ठावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विराज पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती 5वा मार्गस्थ आणि पहिला बॉल विकेट. फलंदाज बाद. विकेटचं पतन डीजे. हळवार गतीने धावसंख्या देखील पुढे जातीये. मात्र आता फ्लाय करावी लागेल. धावेंना गती प्रदान करावी लागेल. ती गती प्रदान होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मॅच इंटरेस्टिंग होतीये. दोन्ही टीममध्ये ही चुरशीची लढत अगदी आपल्याला पाहायला मिळेल. आणि येस, वन्स अगेन आपण पाहू शकतो विकेटचं पतन. चला, वेळ वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो. विराज पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल. मात्र मिस्टेक झाली आहे कीपरच्या वतीने. या मिस्टेक टाळणं गरजेचं आहे. हे मिस्टेक आपल्याला पाहायला मिळेल. एकदा वाढ होईल टीमच्या टोटलमध्ये. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते 29. फुल टॉस. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये पांडू. कॅच कंप्लीट होईल. फलंदाज क्या बात आहे. डीजे वाले पण रंगात आलेत. उद्या पगाराचा दिवस, आजच रंगात डीजे वाले. क्या बात आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 29. हळवार गतीने धावसंख्या पुढे जातीय. विराज पाहायला मिळतील. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती तुलना जर केली ना आपण तर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते रनअप बॉल आहे. रनअप बॉल अगदी चालू आहे.
यावेळेस देखील लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय मैदानावरती एकदम कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न थ्रो अतिशय जबरदस्त आणि कलेक्शन त्याहून कडक. कलेक्शन कडक पाहायला मिळतोय. डबल ऍड होईल आणि धावसंख्या 32. पाटील प्रतिष्ठान विपक्ष मोरी युनायटेड अशी लढत. आणि या दोन्ही संघांनी आश्चर्याचे धक्के कालच्या दिवसामध्ये पण चांगल्या संघांना बाहेर काढून गणेश 11 संघ पुढे आला. आजच्या दिवसामध्ये पण बघा सर्व संघ चांगले असतात पण या दोन संघांनी जे आश्चर्याचे धक्के दिलेत ना ते कमालीचे आहेत. मैदानावरती सिंगल ऍड होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न नसणार आहे. एक्झॅक्टली मैदानावरती सिंगल शेवटचा बॉल सिंगल ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती 33 धावा. आता शेवटचं षटक असेल. नाही ना. पांडू पाहायला मिळतील मैदानावरती. पांडू कोहली मैदानावरती कशी कामगिरी करतील बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. चांगला बॉल जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 33 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो. हा या ॲक्शन पांडू कोहली ज्यावेळेस बॉलिंग करतात हार्दिक पांड्या वाटतात. हां हां यावेळेस वाईड बॉल लगी नजर. मित्र स्वप्नील सर देखील जॉईंट होत असताना पाहायला मिळतील. याचा स्कोरर फार चांगली स्कोरिंग. हा चॉकलेट बॉय आणि चॉकलेट बॉयच्या वतीने फार चांगली स्कोरिंग पाहायला मिळते. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला. डीपमध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मैदानावरती एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या फलकावरती 35 धावा पाहायला मिळतील. 35 विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5.2 षटकं आतापर्यंत समाप्त झालीत. यावेळेस देखील मैदानावरती आलाय बॉल आपण पाहू शकतो जो मात्र डॉट बॉल होत असताना समाप्ती. यावेळेस देखील कट केलाय. स्ट्रोक लाजवाब पाहायला मिळतोय. दासच्या बॅटमधून हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. झाली मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला दमदार 4 धावांसाठी दासच्या बॅटमधून हा चौकार. थँक्यू डीजे. राहुल दादा संजय दादा जशी इनिंग समाप्त होईल आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. कारण मान्यवरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सो आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. यावेळेस देखील खुलडप्याचा बॉल पायाने अडवण्याचा प्रयत्न होता मात्र अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती सिंगल ॲड होईल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 40 आणि आता शेवटचा एक बॉल. दोन यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते. फलंदाज होतील बाद.
व्यक्तिमत्वानी उपस्थिती दाखवायची आहे. संजय दादा, आपण शाल आणि त्यासोबतीला पुष्पगुच्छ हे मात्र राहुल दादांच्या उपस्थितीमध्ये आपण प्रदान करणार आहोत. हर्षलजी घोरपडे साहेबांना जे उद्योजक आहेत आणि आपण शुभ सन्मान करतोय. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या ही विनंती असेल मित्रांनो. आजचा दिवस फार चांगला राहिला आहे. विदिन टाईम परफेक्ट 10 वाजता बॉल पडला आणि त्यामुळे होईना मी म्हणेल 5 वर्ष मॅचेस आणि त्यामध्ये 6 वर्षी मॅच देखील आपण कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. उद्या देखील विदिन टाईम लिमिट आपल्याला मॅचेस कंप्लीट करणं गरजेचं आहे. उद्या सर्वाधिक शुभ दिवस म्हणजे महाशिवरात्री, त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना कुठे ना कुठेतरी जायचं असेल, पण आपण बघूया. चला तर आपण शुभ सन्मान करतोय. हर्षलजी घोरपडे साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येईल. मायेची आपुलकीची दमदार उबदार शॉल खऱ्या अर्थानं संजय भाऊ यांचे शुभ असते आणि राहुल दादा देखील आहेत. राहुल दादांचे देखील शुभ असते. आपण शुभ सन्मान करणार आहोत. थँक्यू डीजे. गिरीश दादा राऊत यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. गिरीश दादा राऊत सरांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. गिरीश दादा राऊत सरांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. गिरीश राऊत साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येतोय. राहुल दादा यादव यांच्या शुभ हस्ते आपण हा यथोचित शुभ सन्मान करतोय. तसेच नीरजजी शर्मा साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. नीरजजी शर्मा साहेबांचा देखील शुभ सन्मान जो मात्र करण्यात येईल. नीरज शर्मा साहेबांचा शुभ सन्मान आपण करतोय. नीरजजी शर्मा साहेब यांचा आपण शुभ सन्मान करतोय. स्वप्नीलजी मस्कर साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. अंबरनाथ चषक जे फाउंडेशन अंबरनाथ जावसई गाव आयोजित अंबरनाथ ट्रॉफी 2026 हे देखील पर्व आणि आपण शुभ सन्मान देखील करतोय. स्वप्नीलजी मस्कर साहेबांचं ज्यांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते आणि त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. स्वप्नील दादा मस्कर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. यथोचित शुभ सन्मान आयोजकांच्या भूमिकेमध्ये असणारे आमचे निशांत दादा बनसोडे यांचे शुभ हस्ते आपण करतोय. तसेच मुरली सेठ यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मुरली सेठ साहेबांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. मुरली सेठ साहेबांचा देखील यथोचित शुभ सन्मान आपण करतोय. तसेच रोहनजी बागडे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. रोहन दादा बागडे साहेबांचा देखील शुभ सन्मान. राहुल दादा प्लीज, राहुल दादांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करू. रोहन दादा बागडे साहेबांचा हा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. आणि आमच्या सचिन भाऊंचं मी विशेष कौतुक करेल. भरपूर मेहनत, प्रत्येक वेळी हातामध्ये कॅमेरा असतो आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं ते देखील क्षणचित्र टिपतात. त्यांचं कौतुक असेल. कौतुक स्वप्नील भाऊंचं आहे. काल थोडासा दादांनी त्रास दिला, पण आज परफेक्ट स्कोरिंग, एकदम परफेक्ट कडक स्कोरिंग केली स्वप्नील भाऊ. आणि नोमेश भाऊंनी देखील. नोमेश ना, येस. तर संजय भाऊ चालू करू मॅच. येस, आपण मॅच सुरू करणार आहोत. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. दोन्ही संघांना दिव्य शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती. मॅच इज ऑन. सूर्यकांत, ज्या खेळाडूने अक्षरशः स्वतःच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडली असा खेळाडू.
सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतोय आणि रवी बॉलिंग ट्रॅकवरती. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम शो द गुड गेम. यावेळेस देखील मैदानावरती पाहायला मिळते आलेली सिंगल. पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 1. सूर्यकांत पाहायला मिळते ज्यांनी आजचा दिवस गाजवलाय. वॉट स्ट्रोक, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ड्रायव्हिंग लेनवरचा बॉल मोह आवरू शकले नाहीयेत. ड्राईव्ह केलाय आणि बॉलला पाठवून दिले सीमा पलीकडे. स्वीपर कव्हर पॉइंटला क्लिअर करत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो काय मनमोहक फलंदाजी करतायत सूर्यकांत. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी आणि चौकार सूर्यकांत यांच्या बॅटमधून. 4 धावा. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती थोडेसे आता प्रेशरमध्ये असतील. मोर युनायटेड विपक्ष पाटील प्रतिष्ठान अशी लढत आणि प्रत्येकाला आश्चर्याचे धक्के देते 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात या रेसमध्ये. जो संघ जिंकेल मिनिमम 30,000 तरी घेऊनच जाईल. यावेळेस स्टेप आउट झालेत. स्ट्रोक पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. मुंबईची मरीन ड्राईव्ह त्यापेक्षा कडक ही स्टेप आउट होऊन लॉफ्टेड कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह. सूर्यकांत इनसाइड आउट. जबरदस्त स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावा फलकावरती ॲड होतील. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावसंख्या जाईल पुढे. फलकावरती धावा 9. नऊ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्विचिट करण्याचा प्रयत्न होता मैदानावरती जरूर पाहायला मिळतात. असू द्या चालेल. मॅन आमचे ब्रिजेश सर आहेत ते इमोशनली बोलतायत की स्विचिट सकाळपासून एकही गेला नाही आहे तरी का. पण कसं आहे प्रत्येकाला वाटतं की स्विचिट अटेम्प्ट करावा कारण स्विचिटचा ज्यावेळेस स्ट्रोक जातो ना एक वेगळा कॉन्फिडन्स प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. यावेळेस वाईट बॉल. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 33 आपल्याला पाहायला मिळतील. 33 बॉल आणि 32ची आवश्यकता. आता 32 मध्ये 32ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल बॉल डॉट आलाय. एक 30 बॉल मध्ये 32ची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळते. सूर्यकांत मैदानावरती कमालीची बॅटिंग करतायत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार 4 धाब्यांसाठी हा रुबाबदार खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालंय. नवीन गोलंदाज मैदानावरती सज्ज. गणेश आपल्याला पाहायला मिळतील. आता रवी स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. पुष्कर. चला सेकंड इनिंगला त्यांच्या देखील आयुष्याची सुरुवात झाली आहे. भावानी बोलवलं नाही पण लग्नाला त्याचा थोडा वाईट वाटला. भाऊ बोलतो आणि बोलवलं नाही. यावेळेस देखील हुक केलाय आणि 4 धावा बुक केल्यात. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे.
चौकार आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या 18. मला चालेल, मला काय नाही. ते तुमचेच बोलतात स्कोर सांग. नाही संजय राव. आम्हाला काय आम्हाला शांती भेटेल ना. ओके ओके. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करण्यात आपल्याला पाहायला मिळतोय. आता मी तरी करू काय, ज्यावेळेस ओव्हर समाप्त होते त्यावेळेस लगेच समोरून बोलतात स्कोर किती आहे, स्कोर सांगावं लागतं, बाजूला बोलतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 19. 28 मध्ये 23ची आवश्यकता. यावेळेस देखील फुल टॉस बॉल होता, स्टेप आउट करून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली मैदानावरती आलेली ही सिंगल धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 20. 27 मध्ये 22ची आवश्यकता. 27 बॉल 22ची आवश्यकता. सत्तावीस मध्ये 22ची आवश्यकता. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. गणेशने पहिल्या बॉलवरती चौकाराला मात्र त्यानंतर 2 बॉल 2 सिंगल. स्विच हिट केला आहे मैदानावरती आलेली सिंगल. माहिती आहे सिंगलने आपण मॅच जिंकू शकतो आणि एक्झॅक्टली मैदानावरती रक्षात्मक स्ट्रोक स्विच हिट होता, मात्र त्यामध्ये देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय डिफेन्सिव्ह अप्रोच पाहायला मिळाला. एक्झॅक्टली मैदानावरती आलेला सिंगल आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते 21. हुक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा येत असताना धावसंख्या फलकावरती 22. 26 मध्ये 20ची आवश्यकता. 26 बॉल आणि 20ची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. पाटील प्रतिष्ठान संघ आजच्या दिवसामध्ये फार चांगली कामगिरी करतोय. उद्याच्या दिवसाचे लॉट्स मी तुमच्यापर्यंत पोचवेल थोड्याच वेळामध्ये. परफेक्ट 9:30 वाजता मॅचेसला सुरुवात आपण करणार आहोत, कारण उद्या जर विचार केला तर अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये देखील मॅचेस विदिन टाईम लिमिट आपल्याला कंप्लीट करायचे. संध्याकाळच्या सत्रामध्ये महाशिवरात्री असते, प्रत्येकाचा उत्सव आहे आणि हा उत्सव आपणच साजरा केला पाहिजे, म्हणून थोडेसे लवकर आपण रॅपअप करण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. धावसंख्या फलकावरती 23. एक चौकार आला, मात्र त्यानंतर सिंगल 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 वाईड आणि सिंगल. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आला आहे जो मात्र डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरे समाप्त. धावसंख्या 23. DJ
यावेळेस जबरदस्त स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. सामना फिनिश. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली, षटकार आलाय आणि मॅन ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. एक मिनिट थांब ना जरा भाऊ, एक मिनिट. मॅन ऑफ द मॅच बोलतो त्यानंतर चालू करा. ओके, मॅन ऑफ द मॅचच्या दिवशीला आपण वळणार आहोत. जबरदस्त कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते कमलेशच्या वतीने देखील झाली आणि कमलेशने देखील 3 विकेट्स आणि तब्बल 11 रन दिलेत. म्हणजे जर विचार केला तर बॉलिंग चांगली झाली आहे. सो आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत कमलेश यांना. 3 विकेट 11 रन देऊन 2 ओव्हरमध्ये कमलेश मॅन ऑफ द मॅच असतील. ओपनिंग पेअर मैदानावरती सलामीची जोडी जी मात्र फोडली, मिडल ऑर्डरमध्ये जे खेळाडू होते त्यांना देखील बीट केलं आणि अशा रीतीने आजचा दिवस इथे समाप्त देखील होतोय. मात्र उद्या परफेक्ट आपण 9 वाजता भेटणार आहोत, याची नोंद करून घ्या. पाटील प्रतिष्ठान संघ सुपर 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळालाय आणि अशा रीतीने मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने कमालीची कामगिरी केली कमलेश. असा दिवस समाप्त झाला, जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डीजे नाही, तू वाजव भाई, वाजव.